very, very warm welcome and a very, very good evening to one and all. I am Anchor Vedangi and आज एक खूप स्पेशल रिझन साठी लाईव्ह आलो आहोत आपण मॅककेअर हॉस्पिटलच्या इंस्टाग्राम लाईव्ह हँडलवरून आणि आपल्याबरोबर मॅककेअर हॉस्पिटलचे डिरेक्टर डॉक्टर सतीश सोनावणे आहेत. थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आजची सध्याची परिस्थिती जी कोरोनाची आहे विषयी आज आपण बोलणार आहोत. कोरोना वॅक्सिन रिलेटेड आपण प्रत्येक गोष्टींवर चर्चा करणार आहोत. जेही प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत ते मी लिहून ठेवले आहेत आणि ते आपण डॉक्टर सोनावणे यांच्याशी चर्चा करून त्या समस्यांचं त्या प्रश्नांचं समाधान जाणून घेणार आहोत. तर सर, आर यू रेडी? We can begin. Yeah, tell me. येस सर, सगळ्यात पहिला प्रश्न जो सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येतो की सध्या जी कोरोनाची परिस्थिती आहे ती नेमकी काय आहे. आता कोरोनाची दुसरी लाट देखील आलेली आहे. सो त्याविषयी आम्हाला तुम्ही काय सांगाल सर? जेव्हा महाराष्ट्र किंवा भारताला आपण समोर ठेवतो तर काय परिस्थिती? आता आपण जर बघितलं, जर आकडेवारी बघितली तर पूर्ण जगभरामध्ये जवळजवळ 13 कोटीच्या आसपास कोरोना रुग्ण आहेत. भारतामध्ये याचं प्रमाण फार जास्त आहे. आपल्याकडे जो आपण बघितलं तर 1 कोटीच्या पुढे आपले म्हणजे रुग्ण भारतामध्ये आतापर्यंत आढळून आलेत आणि जवळजवळ आपल्याकडे डेथचं प्रमाणही फार जास्त आहे. आपण जर कालची जर आकडे महाराष्ट्रातली घेतली तर जवळजवळ 60,000च्या वर आपले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळून आलेत आणि 2 लाखाच्या वर महाराष्ट्राची आकडेवारी गेली. तर निश्चितच हे प्रमाण फार जास्त आहे. आजपर्यंत भारतामध्ये 1,75,000च्या आसपास डेथ आहेत कोरोनामुळे. आणि दुसरी लाट तर आता आपण बघितलं तर त्याच्यामध्ये इन्फेक्टेडचं प्रमाण फार जास्त आहे. आजकाल कोरोनाचे पेशंटचे सिम्पटम्सही फार वेगळे आहेत. म्हणजे आपल्याला साधारणपणे ताप असतो, खोकला येतो, हे तर सिम्पटम्स आहेतच. पण त्याचबरोबर आता आपण बघितलं तर जीआय सिम्पटम्स म्हणजे पोटदुखी असते, जुलाब असतात, डोळे लाल होतात, फक्त हेडेक असतं, कधी कधी चेस्ट पेन म्हणजे कधी कधी हार्ट अटॅक फक्त हे प्रेझेंटेशन असू शकतं कोरोनामध्ये. किंवा त्याचप्रमाणे स्ट्रोक म्हणजे मेंदूवरती परिणाम होऊन पॅरालिसिस वगैरे असे काही गोष्टी होतात. हे सुद्धा कोरोनाचं प्रेझेंटेशन असू शकतं. म्हणजे आजकाल प्रेझेंटेशन हे व्हेरिड आहे, फास्ट पसरतो आहे आणि यंगर पॉप्युलेशन मध्ये सुद्धा आता कोरोनाचं प्रमाण फार जास्त प्रमाणात दिसून येते. अलीकडच्या काळामध्ये आम्ही लहान म्हणजे यंग पॉप्युलेशन म्हणजे 17-18 वर्षाच्या मुलांना सुद्धा व्हेंटिलेटर लावण्याची परिस्थिती गंभीर झालेली आहे. तर याच्यावरनं आपल्याला सेकंड वेव्हचं गांभीर्य लक्षात येत आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे आपण आतापर्यंत जेव्हा अनलॉक झालं तेव्हा लोकांना वाटायला लागलं की कोरोना गेलेला आहे, मात्र आपण हा जो हलगर्जीपणा केला तो कुठे ना कुठे आपल्याला आता दिसून येते की टॉप 3 जे स्टेट्स आहेत इंडियामध्ये सगळ्यात जास्ती हार्म झालं त्यामध्ये टॉप नंबरवर महाराष्ट्र सध्या येतो आहे. सर, या गोष्टीला गांभीर्याने घ्यायची नक्कीच गरज आहे. आणि त्याच्याच वरून दुसरा प्रश्न डॉक्टर माझ्या मनात येतो की कोविड-19 चे जे वॅक्सिनेशन आपल्याला अवेलेबल आहे ते नेमकं कसं आहे, त्याची परिस्थिती, त्याची जी प्रमाणता आहे तर कितपत वॅक्सिनेशन आपल्या कंट्रीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे सर्वसामान्य? आपण जर वॅक्सिनेशनचं प्रमाण बघितलं निश्चितच आपण भारत वॅक्सिनेशन मध्ये इतर वॅक्सिनेशन मध्ये फार पुढे आहे. बिकॉज मॅक्झिमम नंबर ऑफ वॅक्सिन्स आर प्रोड्यूस्ड इन इंडिया. इनफॅक्ट वॅक्सिन एक्सपोर्ट करणारा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. पण अशा वेळी आपण भारताची लोकसंख्या सुद्धा कन्सिडर केली पाहिजे. म्हणजे आपण जर कोविड वॅक्सिनेशनचं प्रमाण जर बघितलं तर आता फक्त 2.7% ऑफ पॉप्युलेशन इज वॅक्सिनेटेड इन इंडिया, विच विल शो दॅट जरी आपली आकडेवारी बघितली तर मोठं प्रमाण आहे. पण जर ऍब्सोल्यूट फिगर बघितलं तर प्रमाण जास्त आहे, पण जर पर्सेंटेज मध्ये बघितलं तर प्रमाण फार कमी आहे. त्याचप्रमाणे जर आपण इथं कम्पॅरिझन इतर देशांशी केलं तर इस्रायलमध्ये वॅक्सिनेशनचं प्रमाण जर बघितलं तर इट इज अराउंड 140%. आपल्याकडे फक्त 2.7% आहे. म्हणजे 100 लोकांनी 100% लोकांनी फर्स्ट डोस घेतलाय आणि सेकंड डोस जवळजवळ 40% लोकांनी घेतलाय. सो इट 140%. आपल्याकडे सेकंड डोसचं प्रमाण जर बघितलं तर इट इज ओनली अबाउट 0.4 to 0.5%. म्हणून आपण त्या आकडेवारीच्या प्रमाणे जर बघितलं बाकीच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये तर आपण फार मागे आहोत पर्सेंटेजच्या प्रमाणामध्ये. आपण जर अमेरिकेत बघितलं तर ते अराउंड 54%. युनायटेड किंगडम मध्ये म्हणजे लंडन मध्ये जाऊन बघितलं तर त्या कंट्री इज अराउंड 60%. तर युए मध्ये भेटलं तर अराउंड 90%. तर आपल्याला सुद्धा याचं प्रमाण वाढावं लागणार आहे आणि कुठेतरी आपल्या पॉप्युलेशन विचार करून याच्यामध्ये आपण फार आमूलाग्र बदल घडून आणून कुठेतरी फास्ट वॅक्सिनेशनच्या प्रोग्रामकडे आपण हळूहळू आपण त्याच्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. अर्थात आपल्याला वॅक्सिनेशनचा तुतवडा हा दिसून येतो आहे आणि
आता होप करूया की वॅक्सिनेशनची प्रोडक्शन जी आहे ती लवकरच वाढेल. भारत बायोटेकला देखील आता त्यांनाही आता हेल्प मिळते आहे, त्यांच्या वॅक्सिनेशनच्या प्रोडक्शन मध्ये मदत होणार आहे. वॅक्सिनेशन पर्यंत आपण डॉक्टर पोहोचूच, मात्र आता सगळ्यात मोठा जो हॉट टॉपिक आपण म्हणू शकतो सध्या, रेमडेसिवीर हे जे औषध आहे फार पॉप्युलर मानलं जातं, फार उपयोगी मानलं जातं कोरोनासाठी, पण त्याचा तुतवडा आपल्याला बऱ्यापैकी जाणून येतोय. महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी प्रोटेस्ट होतोय, लोकांमध्ये हाहाकार होतोय. आता फक्त आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत हे मेडिसिन. तो ह्याचा जो तुतवडा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि त्याचबरोबर अजून कुठली कोरोनासाठी औषधं आहेत जी फायदेमंद आहेत? कसं आहे की आज बहुतेक महाराष्ट्रामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये कोविड हॉस्पिटल्स हे तालुका लेवलला पण आले आहेत आणि आजकाल ट्रीटमेंट त्याच पद्धतीने चालू आहे, कारण आज लोकांची डिमांड पण तितकीच आहे. पण असं नाही की फक्त रेमडेसिवीर एकमेव औषध आहे. आता तुम्ही जर बघितलं तर कोविड ट्रीटमेंटसाठी 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ऑक्सिजन सर्वात पहिले, त्याच्यानंतर स्टेरॉइड्स मध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये हे एक असं औषध त्याच्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्स नुसार त्याच्यामध्ये डेथ रेटचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं स्टेरॉइडचा फायदा आहे. त्याचबरोबर अँटीकोॲग्युलंटचा फायदा आहे, म्हणजे आपण लो मॉलिक्युलर डिफेक्ट म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये आपण LMW मध्ये आपण भरपूर त्याच्यासाठी कंपनीज आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे रेमडेसिवीर. तर रेमडेसिवीरचा उपयोग हा पहिल्या काही दिवसांमध्येच असतो, एकदम सुरुवातीला पण सुरुवातीला एक 10 दिवसापर्यंत मेन फायदा आहे. त्यानंतर रेमडेसिवीरचा इतका फायदा होत नाही. पण आता काय की आपण जर बघितलं तर त्याचं प्रमाण कोरोना पेशंटचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे रेमडेसिवीरचं प्रमाण निश्चित. फक्त असं आहे की सर्व पेशंटला रेमडेसिवीर देण्याचा सल्ला कधी कधी दिला जातो, तसं नाहीये. तर रेमडेसिवीर हे सुरुवातीच्या काही काळामध्ये उपयोग येते. एकदा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला तर नंतर त्याचा उपयोग हा निश्चितपणे तितका आहे की नाही याच्याबद्दल नक्कीच डिबेट आहे. आणि रेमडेसिवीरचं काही ट्रायल्स मध्ये निश्चितच उपयोग दिसून आलेला आहे. त्याचा मेन फायदा काय रिकव्हरीमध्ये होतो, म्हणजे रिकव्हरी बिकम्स व्हेरी फास्ट. पण त्याचं डायरेक्ट फायदा डेथ रेट कमी होण्यामध्ये होतो असं ट्रायल्स मध्ये दिसून आलेलं नाहीये. आणि आपण जर बघितलं WHO ट्रायल, समजा सॉलिडॅरिटी ट्रायल म्हणून आहे, त्याच्यामध्ये इतके फायदे दिसून आलेले नाहीये. पण येस, इथे रिकव्हरीमध्ये नक्कीच फायदा होतो हे नंतर दिसून आलेलं आहे, पण त्याचा उपयोग सुरूच्या काही दिवसांमध्ये आहे. हो, म्हणजे आता अर्थात रेमडेसिवीरची गरज जी आहे प्रत्येक पेशंटला नाही आहे, फक्त जे पेशंट खूप सिरियस आहेत किंवा जर डॉक्टरने रेकमेंड केलं तरच रेमडेसिवीरचा वापर करायला हवा. व्हेंटिलेटरवरती ऑलरेडी पेशंट गेल्यानंतर ते सुरुवातीच्या काही काळामध्ये असतो, पण सर्व पेशंटला आपण डायरेक्ट रेमडेसिवीर प्रिस्क्रिप्शन देत नाही. तर त्याच्याबद्दल जे हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत ते आपल्याला सांगतात की याच्यामध्ये रेमडेसिवीर उपयोगी आहे किंवा नाही. सो गो विथ द फिजिशियन्स ऍडवाइस, दॅट इज व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट. आणि आता त्याच्या पलीकडे जे डॉक्टर सजेस्ट करतील अर्थात आपण एक्झॅक्टली त्याही पलीकडून आता काही औषधी आहेत. उदाहरणार्थ आपण सुरुवातीच्या काळामध्ये हायड्रोक्लोरोक्विनचा उपयोग म्हणत होतो. आता बहुतेक ठिकाणी हायड्रोक्लोरोक्विनचा उपयोग किती आहे तर निश्चितच मला दिसत नाही असं कुठे फार HCQs फार प्रमाणात कुठे वापरतात. त्याचबरोबर आयव्हरमेक्टिन म्हणा, व्हिटॅमिन म्हणा, याचा उपयोग किती आहे निश्चित प्रश्नचिन्हाच्यावरती आहे. पण ठीक आहे, वापरलं जात आहे, पण त्याचा किती फायदा होतोय कोणी 100% ट्रायलच्या स्वरूपात सांगितलेलं नाहीये. पण निश्चितच ऑक्सिजन, स्टेरॉइड्स, लो मॉलिक्युलर वेट हेपरिन किंवा अँटीकॉग्युलंटचा उपयोग हा निश्चितच आहे, याच्यावरती मेन भर दिला पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इम्युनिटी. जर आपल्या पेशंटची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही आजारावरती प्रभावीपणे उपचार करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते. म्हणून सर्वात पहिले तुमची इम्युनिटी चांगली असली पाहिजे, आणि नंतर मग ऑक्सिजनचा रोल येतो, स्टेरॉइडचा रोल येतो, आणि अँटीकॉग्युलंटचा रोल येतो. आणि जिथे असेल तिथे रेमडेसिवीर वापर अगदी अर्थात. आणि आपण आता ऑक्सिजन मध्ये आपण खूप बोलत आहोत, तर त्याच मधून मला एक प्रश्न येतो की ऑक्सिजन लेवल ही आपली कमी नाही झाली पाहिजे, हे वारंवार आपल्याला न्यूजपेपर्स म्हणा, चॅनल्स म्हणा, डॉक्टरकडून कळून येतं. मात्र ज्यांना कोरोना होतो त्यांची जी ऑक्सिजन लेवल आहे ती कमी होताना आपल्याला बऱ्याचदा दिसून येते. तर हे नेमकं का बरं होतं, त्याच्या मागचं रिझन काय असेल? आणि सिटी स्कॅन आता कसं आहे की तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला की कोणताही न्यूमोनिया असेल आणि त्याच्यामध्ये पेशंटला धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो, हे साधारणतः जनरल चित्र असतं. याच्यामध्ये काय असतं की ऑक्सिजन लेवल जेव्हा एक 90-95 पुढे असते पेशंटला काही त्रास होते, पण जेव्हा 80% खाली जेव्हा लागतो तर पेशंटला कन्फ्युजन होतं, थोडी चक्कर येते, त्याला असं ग्लानी आल्यासारखं वाटतं. पण याच्यामध्ये काय असतं की जेव्हा एखाद्या पेशंटला कोविडचं इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये असं काही डिसओरिएंटेशन म्हणा किंवा कॉन्शियसनेसला कुठेही त्रास होत नाही. इनफॅक्ट पेशंट इज मोर हॅपी. कधी कधी पेशंट लाफिंग मोड मध्ये असतो, त्याला आपण हॅपी हायपॉक्सिया म्हणतो. याचं कारण असं आहे की जनरली ऑक्सिजन लेवल जेव्हा कमी होतो तेव्हा कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढते,
आणि इट इज अ गुड थिंग इन द बॉडी सो दॅट इट क्रिएट्स अ रेस्पिरेटरी ड्राईव्ह. त्यावेळेस पेशंटला कळतं की त्याचं ऑक्सिजन कमी होते आणि पेशंटला धाप लागते, मग अशा वेळी डॉक्टरना ट्रीटमेंट होते. नथिंग हॅपन सडनली इन लाईफ. त्याचप्रमाणे डिस्निया म्हणा किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असं एकदम सडनली होत नाही. सो दॅट इज ऑलवेज अ टाइम when the patient can get to a consultant and they get to a treatment modality after some investigations. पण त्याच्यामध्ये कोविडमध्ये काय होतं की कोविडमध्ये पेशंटला त्या एअर सॅक्स ज्या असतात त्या जेव्हा कोलॅप्स होतात तर त्याच्यानंतर त्या एअर सॅक्स मध्ये फ्लुइड जमा होत नाही आणि त्याचं कॉम्प्लायन्स पण इतका चांगला असतो की ते स्टिप पण होत नाही. सो देयर इज अ गुड कॉम्प्लायन्स. ऑक्सिजन थ्रू आउट केला जातो त्याच्यामधनं आणि त्याच्यामुळे ब्रेनचा सप्लाय इंटॅक्ट राहतो. सो देयर इज म्हणजे ब्रेनचा सप्लाय इंटॅक्ट असल्या कारणाने पेशंटला त्याच्या ब्रेनला चांगले न्यूट्रिएंट्स मिळतात आणि पेशंटला हायपोक्सिया जरी असला तरी सुद्धा कार्बन डायऑक्साईड कमी झाल्या कारणाने पेशंट इज ऑलवेज ॲट अ कम्फर्ट लेवल. म्हणजे इन्स्पाइट ऑफ लो आर्टिरियल ऑक्सिजन लेवल्स पेशंट हॅज नो साइन्स ऑफ रेस्पिरेटरी स्ट्रेस. मग असं असताना पेशंटला कळतच नाही आपल्याला नक्की हायपोक्सिया आहे किंवा नाही. म्हणून आपल्याला वारंवार बघतो की पेशंटचं पल्स ऑक्सने आपण ते सॅच्युएशन मोजत असतो कारण पेशंटला कळत नाही. पण त्यावेळी आपल्याला जर आपण त्याचं ऑक्सिजन सॅच्युएशन बघितलं सॅच्युरेशन कमी झालेलं असतं म्हणून आपल्याला ऍडवाइस केलं जातं. मग अशा वेळी काय होतं की सुरुवातीचा काही थ्रेशोल्ड चांगला असतो त्यावेळेस पेशंटला बरं वाटतं आणि पेशंट सडनली कोलॅप्स होतो. इन दॅट पर्टिक्युलर केस ट्रीटमेंट करायच्या वेळेस आपल्या लक्षात येतं की याचा ऑलरेडी कोविडचा स्टेज फार वाढला आहे. म्हणून अर्ली इन्फेक्शन मध्ये सॅच्युरेशन वरती मॉनिटर करणं फार गरजेचं आहे किंवा 6 मिनिट्स वॉक टेस्ट करून आपल्याला डिस्निया किंवा धाप लागते का बघणं गरजेचं असतं. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हायपॉक्सी इन कोविड दॅट वन शुड अंडरस्टँड. तुम्ही जो त्याच्यावर सलग एक प्रश्न मला विचारला तर की सिटी स्कॅनचं काय महत्व आहे की याच्यामध्ये फार इन्व्हेस्टिगेशन असतात म्हणजे एक्सरे असतो सिटी स्कॅन असतो. पण आजकाल आपण बघितलं की याच्यासाठी फार कॉमनली एडवाइस केला जातो कारण जनरली या कोविड इन्फेक्शन मध्ये ब्लड वेसल्स ब्लॉक होतात त्याला आपण मायक्रो अँजिओपॅथी म्हणतो आणि त्याच्यामुळे फुफ्फुसामध्ये अनेक बदल घडतात. त्याच्यामध्ये जनरली आपण सिटी स्कॅनमध्ये चेंजेस बघतो की पेरिफरल ग्राउंड ग्लास डेन्सिटीज हे क्लासिकल पिक्चर त्याच्यामध्ये आढळलं जातं. त्याच्यामध्ये आपण सिटी स्कॅनचं आपण त्याच्या कोवॅक्स प्रमाणे त्याचं आपण एक वर्गीकरण करतो की हे कोविड सारखं आहे किंवा नाही. आणि जर कोवॅक्सच्या 5 मध्ये असेल किंवा 6 मध्ये म्हणजे आरटीपीसीआर ऑलरेडी पॉझिटिव्ह असेल तर त्याप्रमाणे आपण स्कोरिंग करतो. म्हणजे उजव्या फुफ्फुसाला आपल्याला 3 लोब्स आहेत आणि डाव्या फुफ्फुसाला 2 लोब्स आहेत. टोटल 5 लोब्स आहेत. प्रत्येक लोबला एक 5 मूल्यांकन दिलंय. मग त्या प्रत्येक 5 पैकी किती ठिकाणी लंग इन्व्हॉल्वमेंट आहे तर समजा 2 आहे. मग मधल्या लोबला 2 आहे खालच्या लोबला पण 2 इन्व्हॉल्वमेंट आहे. उजव्या बाजूचं बघितलं डाव्या बाजूला पण 2 लज आहे त्या लोबला काहीच नाहीये समजा तर मग या 3 लोबची किती पैकी 6 तर स्कोर झाला 6. तर 25 पैकी 6 त्याचा स्कोर आहे विथ कोरॅट्स ऑफ 5. तर अशा प्रकारे त्याची किती सिव्हिरिटी आहे ऑन सिटी स्कॅन याच्यामध्ये त्याचं मूल्यांकन केलं जातं आणि त्यानंतर मग रुग्णाला डिपेंडिंग अपॉन दी सिटी स्कोर आणि त्याचप्रमाणे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले जातात. मग त्या ब्लड किती इन्फेक्शन आहे म्हणजे आपण त्याचं डी डायमर बघणे IL-6 बघणे फेरक्टिन लेवल्स बघणे इन्फ्लेमेटरी मार्कर्स बघतो आणि त्याप्रमाणे डॉक्टर रुग्णाला ऍडमिशनची गरज आहे किंवा नाही याचा निर्णय घेतो. बहुतांश वेळी पेशंट असिम्प्टोमॅटिक असला तर ट्रीटमेंटला फक्त ओरल ट्रीटमेंट ऍडवाइस केली जाते आणि जर पेशंट सिम्प्टोमॅटिक असेल तर त्याची सिव्हिरिटी बघून माइल्ड आहे की मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे त्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करून त्याच्यावर ट्रीटमेंट डॉक्टर त्याला सुचवतात. राईट ऍब्सोल्युटली. म्हणजे हे सगळे स्टेप्स किती महत्वाचे आहेत तुम्ही सांगितल्यानंतर डेफिनेटली अजून डीप नॉलेज आलं कारण मला जेवढं मी वाचलं होतं जेवढं मी पाहिलं होतं व्हिडिओज मध्ये तेवढं मला कळलं. सो तुम्ही एक डीप पर्स्पेक्टिव्ह दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा मनात येतो की आता खूपदा आपण बघतोय की अरे दुसरी लाट येणार आहे असं आपण भरपूर बोललो पण त्यानंतर अचानक दुसरी लाट आली. मात्र ती अचानक नव्हती कारण आपण त्याचे जे काय म्हणतात रेपरकशन्स आहेत अनलॉक झाल्यापासून खूप जास्ती लाईटली घ्यायला लागली होती पब्लिक. मात्र त्यामुळे सेकंड अशी स्टेज आली की आता सेकंड वेव्ह आलेली आहे कोरोनाची. सो नेमकी ही जी दुसरी लाट आहे ती कशी आहे म्हणजे ऑब्व्हियसली सिव्हिअर तर आहे पण ह्यामध्ये आपण स्वतःची काळजी कसं घ्यायला हवं कारण असं म्हणतात की दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अजून जास्ती सिव्हिअर आणि अजून जास्ती सिरियस असणार आहे. बरोबर आहे तुमचं की कोविड तर इथे भारतामध्ये नक्की होताच. जेव्हा जगभरामध्ये आपण बघितलं की युरोपियन कंट्रीजमध्ये सेकंड वेव्ह आली आहे काही ठिकाणी थर्ड वेव्ह आली आहे. अशा वेळी आपली फर्स्ट वेव्ह येऊन गेल्यानंतर वी स्टार्टेड सेलिब्रेटिंग फॉर नो रिझन. आपण भरपूर रिस्ट्रिक्शन उठवले गेले. आपण बघितलं लग्नांमध्ये गर्दी इतकं प्रमाण वाढलं की आमच्या भागामध्ये मी बघितलं तर 3-5 हजार लोकांची लग्नांमध्ये उपस्थिती राहायला लागली. भरपूर प्रोग्राम्स मध्ये आपण त्यांची उपस्थिती बघतोय पण ना हे दिस इज अगेन्स्ट कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि याच्यामुळे कुठेतरी
आपण बघितलं की सेकंड वेव्हचं प्रमाण फार जास्त प्रमाणात आलंय आणि कालांतरात मधल्या काळामध्ये याच्यामध्ये कोरोनाच्या व्हायरसमध्ये म्युटेशन्स पण आपण बघायला मिळाले आणि म्हणून मला सांगितलं की आजकाल यंग पॉप्युलेशन मध्ये पण याचं प्रमाण फार जास्त आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं आपल्या देशाचं डेमोग्राफिक्स वेगळं आहे. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये यंग पॉप्युलेशन फार जास्त प्रमाण 40% यंग पॉप्युलेशन आहे समजा आपण धरून चालू. तर पूर्वीच्या स्ट्रेनमध्ये यंग पॉप्युलेशन इतकं अफेक्ट होत नव्हतं पण आता यंग पॉप्युलेशनचे प्रमाण जर बघलं ते फार जास्त प्रमाणात आहे. म्हणून निश्चितच ही वेव्ह जी आहे सेकंड वेव्ह ही अतिशय फास्ट स्प्रेड होते. याचा आपण जर बघितलं तर याच्या एका माणसाचा आर फॅक्टर जो बघतो आपण म्हणजे द कॅपॅबिलिटी ऑफ अ व्हायरस ऑफ टू स्प्रेड फ्रॉम 1% टू अनदर. तर तो आर फॅक्टर पूर्वी कमी होता पण आता आर फॅक्टर पण वाढला आहे. म्हणून आपण जर बघितलं की मार्चमध्ये आपला जो कर्व एकदम डाऊन झाला होता तो स्टीप राईज झाला आहे आणि एका माणसापासून 20-25 लोक इन्फेक्ट होऊ शकतात इतकं याचं प्रमाण वाढलं आहे. म्हणून आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर नसल्या कारणाने आपण ही सेकंड वेव्ह बघतोय असं माझं खरं मत आहे. ऍब्सोल्युटली. आणि आपण खरंच सिरियसली जास्ती घेण्याची गरज आहे. सो मी मॅकेर हॉस्पिटलच्या माध्यमातून सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की प्लीज सोशल डिस्टन्सिंग पाळा, घरात राहा, गरज असेल तरच बाहेर पडा आणि सॅनिटायझरचा वापर डेफिनेटली करा. मदत लागल्यास, काही डाऊट असल्यास स्वतःचा उपचार स्वतः न करता स्वतःच्या जवळच्या डॉक्टरांकडे लवकरात लवकर संपर्क करा. जर तुम्ही अहमदनगरमध्ये असाल तर मॅकेर हॉस्पिटलमध्ये डेफिनेटली जा. डॉक्टर सोनावणे आणि त्यांची पूर्ण टीम सज्ज आहे तुमच्या मदतीसाठी, तुमच्या सहाय्यासाठी. आणि आता पुढे आपण डॉक्टर पुढच्या प्रश्नाकडे येऊया की वॅक्सिनेशनचं जे प्रमाण आहे ते सध्या ज्या प्रकारे सुरू आहे म्हणजे आता वॅक्सिनेशन फॉर ऑल आपल्याकडे अजून आलं नाहीये. तर वॅक्सिनेशनचं जे प्रमाण आहे ते इनफ आहे का ह्याला अजून किती वाढवायचं? आपण याच्याशी आपण आधीच बोललो की वॅक्सिनेशन आपण फक्त 2.7% ऑफ पॉप्युलेशनचं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त वॅक्सिन्स आपण इन्कॉर्पोरेट करून घेतल्या. उदाहरणार्थ जगभरामध्ये सध्या 12 वॅक्सिन्स आहेत. भारतामध्ये आपण बघितलं तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन आहे. युएस मध्ये आपण जर बघितलं फायझरचं आहे, मॉडर्न आहे, J&Jचं आहे. आता आपल्याकडे जर आपण बघितलं आता एक स्पुटनिक वॅक्सिनच्या ट्रायलला आपल्याला परमिशन मिळाली आहे. तर निश्चितच स्पुटनिक नंतर J&Jला पण बहुतेक ट्रायल आपल्याला त्याची परमिशन मिळते. अशा जर विविध कंपन्यांनी जर आपल्या भारतामध्ये याचं जर प्रोडक्शन चालू केलं किंवा याचे आपल्या यूजला परमिशन मिळाली तर वॅक्सिनेशनचं ड्राईव्ह आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. कारण जोपर्यंत 70% पॉप्युलेशन मध्ये इम्युनिटी येत नाही तोपर्यंत हर्ड इम्युनिटी येत नाही तोपर्यंत दिस व्हायरस आणि परखडपणे सांगायचं झालं तर एक 5-6 वर्ष तरी अजून वॅक्सिन जाण्याचे चिन्ह दिसत नाहीये. अलेसनली द व्हिरुलन्स त्या व्हायरसचा जो आहे तो कमी होत नाही तोपर्यंत सध्याच्या याच्याप्रमाणे जर बघितलं तर त्याला फार दिवस लागतील असं दिसतंय. आपण जर बघितलं सध्याचं जर लसीकरणाचं प्रमाण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये साधारणतः 100 दिवसामध्ये त्यांचं पॉप्युलेशनचं लसीकरण होऊ शकतं. आपल्याकडे आपण जर सध्याचं लसीकरणाचं प्रमाण जर बघितलं तर 1000 दिवसांपेक्षा जास्त दिवस लागू शकतात. मग याचा अंदाज घ्यायचा 3 वर्ष लागतील. सो समवेअर देयर नीड टू आणि ऑफकोर्स म्हणजे याच्यामध्ये प्रशासनाच्या लेवलवरती पूर्ण प्रयत्न होतातच आहे पण आपलं पॉप्युलेशन इतकं आहे की कुठेतरी गव्हर्नमेंटवरती पण स्ट्रेन येतो आहे, आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या वरती पण स्ट्रेन येतो आहे. म्हणून लोकांनी कुठेतरी स्वतःच वरती निर्बंध लावून घेऊन कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हँड सॅनिटायझेशन वगैरे या सगळ्या गोष्टी पाळणं तितकंच गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. आणि डॉक्टर जेव्हा वॅक्सिनेशन म्हणतो तेव्हा भरपूर लोकांमध्ये अशी भीती आहे की काही लोक म्हणतात त्यांना चक्कर येते किंवा ताप येतो, अंग दुखतं, कंबर दुखते, हात जड होतो उजवा. त्यांना असं वाटतं अरे वॅक्सिनेशन घ्यायचं नाही घ्यायचं. तर तुम्हाला त्याबद्दल लोकांना काय सांगू इच्छिता? कारण आपण जेव्हा लहान असतो आपण पण जेव्हा वॅक्सिनेशन घेतलेले छोटे मोठे आपल्याला ताप वगैरे नाही कॉमन आहे, मात्र लोकांमध्ये अजूनही त्या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे. तर तुम्ही या लाईव्हच्या माध्यमातून लोकांना काय सांगू इच्छिता? काय की कोणतंही वॅक्सिन झालं की त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स ते थोडेफार येणारच. म्हणजे आपण जिथे वॅक्सिन घेतो त्या ठिकाणी लालसरपणा येऊ शकतो, तिथे थोडासा पर हात दुखू शकतो किंवा त्या ठिकाणच्या बगलेमध्ये लसीकरण असतं लसीकरण थोड्या सुजू शकतात. त्यामुळे असे त्या ठिकाणचे लोकल ग्लँड्स वाढल्यानंतर त्या ठिकाणी थोडी सूज येऊ शकते. हे कॉमन साईड इफेक्ट्स आहेत. तर काही केसेसमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये एखाद्याला हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन येऊ शकते, चक्कर येऊ शकते किंवा त्याला मध्ये अंगावरती पूर्ण रॅश वगैरे येऊ शकते. पण तिला व्हेरी रेअर, इट इज नॉट व्हेरी कॉमन. आणि हे कोणत्याही वॅक्सिन्स मध्ये म्हणा तर हे आपल्याला थोडेफार साईड इफेक्ट दिसणारच आहेत. पण मला असं वाटतं की कोविड आजार होण्यापेक्षा साईड इफेक्ट झालेले कधीही चांगले. बिकॉज आता की आपल्याकडे काय की बेसिकली आपण त्या वॅक्सिन सुरुवातीला फार अपप्रचार पण झालं
इव्हन डॉक्टर कम्युनिटी मेडिकल फील्ड नाही, पण त्याची वॅक्सिन बद्दल हेजिटन्सी फार होती. दिस वॅक्सिन हेजिटन्सी इज ऑल्सो वन ऑफ द मेजर रिझन्स वाय द नंबर ऑफ वॅक्सिनेशन हॅज गॉन डाऊन. मग सुरुवातीला जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की वॅक्सिन घेतल्या कारणाने की तुम्हाला असं नाहीये की एखादं वॅक्सिन घेतलं की तुम्हाला कोविड होणारच नाही. तुम्ही फर्स्ट डोस घेतला, सेकंड डोस घेतला, त्याच्यानंतर 2 ते 3 आठवड्यात तुम्हाला त्याची इम्युनिटी येते. तोपर्यंत तुम्हाला ते सगळे बंधन पाळायचे आहे. इम्युनिटी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोरोना होऊ शकतो, तुम्हाला कोविड आजार होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला तो आजार सिरियस होणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यापासून मृत्यू होणार नाही, असं ट्रायल्स मध्ये दिसून आलेलं आहे. म्हणून तरी तुम्ही ते वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे. हे महत्वाचं आहे की जरी वॅक्सिनेशन घेतलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यापासून होणारच नाही असं नव्हे, फक्त ते सिव्हिरिटी म्हणा किंवा त्या आजारापासून मृत्यूचं प्रमाण 0च्या आसपास आहे. म्हणूनच आपण ते वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे काय आपण बघतोय, उदाहरणार्थ आपल्याकडे कोविशिल्ड म्हणा किंवा कोवॅक्सिन म्हणा, तिथे ट्रायल्सच्या माध्यमातून इफिकसी बघतो. तर आपल्या कोविशिल्डची इफिकसी फेज 1, फेज 2, फेज 3 ट्रायल्सच्या नंतर आपण ती मार्केटमध्ये लॉन्च करतो. कोविशिल्ड मध्ये अशा काही ट्रायल्स मध्ये दिसून आलं की याच्या इफेक्टिव्हिटीचं प्रमाण साधारणतः एक 80% आसपास आहे. कोवॅक्सिनचं पण आधी फेज 3च्या आधी चालू केलं म्हणून काही देशांमध्ये ह्या वॅक्सिनविषयी लोकांच्या मनामध्ये साशंकता होती. पण नंतर असं दिसून आलं की फेज 3च्या ट्रायल म्हणजे नंतर रिझल्ट जेव्हा बाहेर आले तेव्हा लक्षात आलं की याची इफेक्टिव्हिटी चांगली आहे, म्हणजे अराउंड 80%. तर फक्त ते वॅक्सिनेशनच्या अपप्रचाराला बळी न पडता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दिस कोरोना रिलेटेड कोविड डिसीज इज हिअर टू स्टे फॉर 3 to 4 years. म्हणून आपण वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सिव्हिअर आजार, हॉस्पिटलायझेशन किंवा डेथ पासून आपल्याला लांब राहता येईल. अर्थात ही फार मोठी इन्फॉर्मेशन आहे की ह्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही वॅक्सिन घेतलं म्हणजे तुम्हाला कोरोना होणारच नाही, मात्र सिव्हिअर कोरोना होणार नाही. मी मुद्दामून ही गोष्ट रिपीट करते जेणेकरून जे हा लाईव्ह व्हिडिओ आता पाहतायत किंवा नंतर देखील पोस्ट केला पाहणार आहेत, तर ही एक खूप महत्वाची लाईन आहे, ती लक्षात घ्या. आणि वॅक्सिनेशन लवकरात लवकर तुमचा जसा नंबर येईल त्याप्रमाणे वॅक्सिनेशन करून घ्या, कारण हे तुमच्या आणि तुमच्या जवळच्या लोकांच्या सेफ्टीसाठी आहे. आणि जे वॅक्सिनेशन बद्दल आपण बोलतो डॉक्टर, तेव्हा वॅक्सिनेशनचा जो डोसेज आहे त्याचं जे एक अंतर होतं की आता 4 ते 5 आठवडे होतं, आता त्याला 8 आठवड्यांपर्यंत करण्यात आलं आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्हीचे वाढवण्यात आलेले आहेत डोसेजच्या मधले टाइम डिफरन्सेस. तर त्याच्यामध्ये आता कसं आहे की हे जे आपण बोलतो ते कोविशिल्ड बद्दल बोलतो आहे, आणि त्याचं कारण असं आहे की जेव्हा ट्रायल कंडक्ट केली गेली तर त्या ट्रायलचं जेव्हा अनालिसिस केलं गेलं तर त्याच्यामध्ये ज्या लोकांना पहिला डोस आणि सेकंड डोस मध्ये 8 आठवड्याचा अंतर आहे, त्यांच्यामध्ये एफिकसी वॉज अराउंड 86%, म्हणजे 85च्या आसपास, एक्झॅक्ट फिगर मला आठवत नाहीये. आणि ज्यांच्यामध्ये फर्स्ट डोस आणि सेकंड डोस मध्ये जेव्हा अंतर फक्त 4 आठवडे, त्याच्यामध्ये एफिकसी वॉज अराउंड 60%. त्याच्यामध्ये फरक होता, बट दिस वॉज नॉट अ हेड टू हेड कम्पॅरिझन. याच्यामध्ये दिस वॉज अ सबसेट अनालिसिस. त्याच्या आधारे आपण हे त्याचा निष्कर्ष काढला होता. म्हणून असं म्हणलं की 6 ते म्हणजे ज्याचा 8 आठवड्याच्या आसपास आहे त्याच्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्हिटी चांगली येते. म्हणून असं बहुतांश ठिकाणी सांगण्यात होतं की तुम्ही कोविशिल्ड उशिरा घ्या, जेणेकरून तुमची इफेक्टिव्हिटी चांगली येईल. पण अलीकडच्या काळामध्ये आता अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये 30,000पेक्षा जास्त लोकांमध्ये पुन्हा ह्या कोविशिल्डची ट्रायल करण्यात आली, म्हणजे ॲस्ट्राझेनेका ऑक्सफर्ड वॅक्सिनची ट्रायल घेण्यात आली. त्याच्यामध्ये असं दिसून येतं की इव्हन 4 weeks इज सफिशियंट टू गिव्ह अ गुड इम्युनिटी. पहिल्या ट्रायलमध्ये देयर वॉज नो हेड टू हेड कम्पॅरिझन. म्हणून मधल्या काळामध्ये इव्हन आयसीएमआरनी पण मॉडिफिकेशन करून ते सेकंड डोस यू कॅन टेक 4 to 8 weeks होतं. यू कॅन ऑलवेज टेक इट 4 weeks. पण मला असं वाटतं की आता आपण सेकंड वेव्हचं जे प्रमाण बघतोय, एवढा धोका आपल्याला समाजामध्ये या कोविडच्या आजाराने होऊ शकतो. आता बेड्स उपलब्ध नाही, ऑक्सिजनचं पण प्रमाण आता हळूहळू काही काही ठिकाणी कमी होत चाललंय. अशा वेळी घेतो तर निश्चितच तुम्हाला फलदायी होऊ शकतं, कारण आताच्या रिसेंट ट्रायल्स प्रमाणे इव्हन 4 weeks ऑफर्स अ गुड इम्युनिटी आणि दॅट इज फॉर कोविशिल्ड. आता बाकीचं राहिलं, आपण बाकीच्या वॅक्सिन मध्ये बघितलं तर पहिल्या आणि सेकंड डोस मध्ये फायझर मध्ये आपण बघितलं 3 आठवड्याचं अंतर आहे. त्याच्यामध्ये मॉडर्नाचं बघितलं 4 आठवड्याचं अंतर आहे. JNJ मध्ये फक्त सिंगल शॉट वॅक्सिन घेतली की तुम्हाला कायमची इम्युनिटी मिळून जाते. त्याच्यानंतर बुस्टर पण घ्यायची गरज नाही किंवा सेकंड डोसची पण गरज नाहीये. तर अशा प्रत्येक फर्स्ट आणि सेकंड डोस फरक आहे. आणि कालांतराने मार्केटमध्ये सगळे वॅक्सिन आपल्याकडे येणार आहेत, त्यावेळी आपल्याला ऑप्शन असतील हे अमुक घ्यायचं की त्यावेळेस यू हॅव अ अपॉर्च्युनिटी टू टेक एनी वॅक्सिन ऑफ युअर चॉईस.
पण आता तरी आपल्याकडे कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन आहे. त्याच्यापैकी एखादा वॅक्सिन आपण निश्चितच घ्यावं. कोणतंही वॅक्सिन असेल तर त्याचा निश्चित फरक पडतो. प्रत्येक आता याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक वॅक्सिनची मेकॅनिझम ऍक्शन वेगळी आहे. म्हणजे जर आपण जर बघितलं तर इज मेड ऑफ अ डेड व्हायरस, म्हणजे तो एक व्हायरस आहे. तो पूर्ण होल व्हायरस इनॅक्टिव्हेट केला जातो आणि तो शरीरामध्ये आपल्याला इम्युनिटी आणली जाते शरीरामध्ये. वेळेस कोविशिल्ड मध्ये कसं आहे की तो व्हायरस वेक्टर टाकला जातो, डीएनए बेस्ड व्हायरस वेक्टर टाकला जातो, ऍडिनो व्हायरस असतो आणि त्याच्यापासून ती इम्युनिटी आपल्या शरीरामध्ये केली जाते. तर मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वॅक्सिनची मेकॅनिझम वेगळी आहे. त्याच्या आधारे आपण हे सगळे वॅक्सिनचे डोसेज वगैरे कॅल्क्युलेट करून कशा प्रकारे इम्युनिटी डेव्हलप होते हे बघणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. आणि डॉक्टर, आता आपण जेव्हा व्हायरस बद्दल बोलतोय तेव्हा आपण हे खूपदा नोटीस करतो आहोत, म्हणजे ऍज अ कॉमन सिटीजन ज्याला ऑब्व्हियसली मेडिकल टर्म्स मध्ये एवढे इन्फॉर्मेशन नॉलेज की आता हा नवीन स्ट्रेन आला आहे, हा आधीपेक्षा जो कोरोना होता त्याच्यापेक्षा जास्ती डिफिकल्ट आहे, जास्ती स्ट्रॉंग आहे, जास्ती त्रास देणार आहे, म्युटेशन झालेलं आहे. हे वर्ड्स आपण खूपदा ऐकून येतो. तर हे जे कोरोना व्हायरस म्हणजे कोविड-19 मध्ये हे जे म्युटेशन होतं ते नेमकं काय आहे आणि आता कसं आहे की व्हायरस म्हणजे त्याची म्युटेशन होणारच आहे. म्हणजे आपल्याकडे जे नॉवेल कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन आहे ते आपल्याला पहिला आजार भारतामध्ये जानेवारी 2020 मध्ये डायग्नोज झालं. साधारणतः 31 जानेवारी 2020 मध्ये भारतामध्ये पहिला पेशंट सापडला. त्यानंतर आपण बघितलं की लाखो पेशंट आणि इनफॅक्ट कोट्यानी पेशंट आपल्या देशामध्ये आढळून आले. आता ह्या दुसऱ्या लाटेमध्ये काय झालंय की म्युटेशन ते होतच असतात, पण द म्युटेशन विच कॅरी सिग्निफिकन्स इन टर्म्स ऑफ इन्फेक्शन, त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशन किंवा डेथ, हे आपण त्याचे सिग्निफिकंट असेल तर ते व्हेरिएशन आपण कन्सिडर करतो. जसं जर बघितलं तर त्यामध्ये आपण व्हेरिएशन ऑफ कन्सर्न म्हणतो, त्याला व्हीओसी म्हणतो. अशा जवळ 771 व्हेरिएशन म्युटेशन आपल्याला सापडले. म्हणजे आपण बघितलं तर N440 व्हेरिएशन हे केरळमध्ये फार कॉमनली सापडतं. आपण मधल्या काळामध्ये जवळ 10,500 लोकांची टेस्ट केली, त्याच्यामध्ये जवळजवळ 700 युकेचा स्ट्रेन सापडला, जवळ 34 साऊथ आफ्रिकन स्ट्रेन सापडला, ब्राझीलचा एक स्ट्रेन सापडला. युके स्ट्रेन फार कॉमनली सापडलं गेलं त्याच्यामध्ये, पंजाबमध्ये म्हणा किंवा भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये युके स्ट्रेन सापडण्यात आला. पण सर्वात महत्वाची आपल्या भारतामध्ये पण एक म्युटेशन स्ट्रेन सापडला. म्हणजे एका व्हायरसमध्ये 2 म्युटेशन घडले, म्हणून त्याला ग्लोबल म्युटेशन स्ट्रेन म्हणतो. आणि ते महाराष्ट्रामध्ये फार कॉमन आहे. जवळजवळ 20% लोकांना म्हणजे असं म्हणतात की जवळ 20% लोकांना ते डबल म्युटेशन स्ट्रेन आहे. आज सकाळच्या प्रेस न्यूज मध्ये टास्क फोर्सच्या लोकांनी पण सांगितलंय की डबल म्युटेशन स्ट्रेन इज व्हेरी कॉमनली सीन इन इंडिया, इन महाराष्ट्र. तर असं आहे की हे व्हायरस जे आहे ते त्यांचं रूप चेंज करणार आहे, म्युटेशन होणारच आहे. पण आता हे जरी म्युटेशन घडले तर सध्याचे वॅक्सिन्स आर इनफ टू कव्हर दिस म्युटेशन्स. आणि कालांतराने हळूहळू काय होईल की जसं व्हायरस त्याचे चेंज करत राहतील, त्याचं रूप मला म्युटेशन होत राहतील, तर वी कॅन ट्विक अवर वॅक्सिन्स. म्हणजे जसं आपण इन्फ्लुएन्झामध्ये दर वर्षाला आपण एक वॅक्सिनचा डोस देत राहतो ट्विक करून, तसं आपण हे सुद्धा वॅक्सिनचा विचार करू शकतो. शास्त्र तेवढं पुढे गेलं आहे, फक्त आपल्याला कोरोनाचा बिहेवियर मागे धावावं लागेल. आणि त्याकरता जर आपण सायन्स विल टेक इट्स ओन कोर्स, ड्यू कोर्स. पण इन द मीन टाइम कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असणं पुन्हा गरजेचं हे सांगणं तितकंच महत्त्वाचं. ऍब्सोल्युटली. आणि क्वेश्चन ऑफ द आवर म्हणजे हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात येणार आहे आणि आलाच असेल तो, म्हणून तुम्हाला विचारते की कोवॅक्सिन घ्यायचं की कोविशिल्ड घ्यायचं. प्रत्येक जण रिसर्च करतो वॅक्सिन घ्यायच्या आधी की रेजिस्टर केलं की या सेंटरला कोवॅक्सिन आहे, या सेंटरला कोविशिल्ड आहे. तर रिसर्च वगैरे करून त्याप्रमाणे ते सेंटर्स साठी रेजिस्टर करतात ऑनलाईन. सो याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि वॅक्सिनेशन आपण चूज करायचं की नाही? चांगला प्रश्न आहे की कोविशिल्ड असू द्या किंवा म्हणजे कोवॅक्सिन असू द्या, जे मिळेल ते वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. मी तसं तुम्हाला सांगितलं की दोन्हींची एफिकसी इज अराउंड 80%. दोघांमध्येही तो अंतर ठेवून फर्स्ट आणि सेकंड डोस घेणं गरजेचं आहे. कारण आता फक्त त्याची मेकॅनिझम ऍक्शन वेगळी आहे. पूर्वी काही महिन्यांपूर्वी जेव्हा आपण जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा कोवॅक्सिन लॉन्च केलं, तर असं म्हणण्यात आलं की इट वॉज लॉन्च बिफोर फेज 3 ट्रायल. तर त्यावेळी त्याला भरपूर क्रिटिसिझम झालं. पण आता फेज 3 ट्रायलचे रिझल्ट आपल्याकडे आहेत आणि वी हॅव सीन दी वॅक्सिन इज इक्वली इफेक्टिव्ह ऍज कम्पेअर टू कोविशिल्ड. आणि त्याच्यामुळे जर 80% एफिकसी दोन्हीच्या मध्ये आहे, तर निश्चितच आपण कोणतेही वॅक्सिन जे मिळेल ते घ्यायला पाहिजे, पण वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे. मी जर सांगितलं की इम्युनिटी जी डेव्हलप होते
ती कोणत्या म्हणजे आपण व्हॅक्सिन वापरतो त्याच्यावरती आधारित असते. म्हणजे कोणत्या मोड ऑफ ऍक्शन होतं त्याच्यामुळे. आता आपण लाईव्ह आपलं व्हायरल वेक्टर घेतलं त्याच्यामध्ये सेल इम्युनिटी आणि हिमोग्लोबिन दोन्ही डेव्हलप होते. या कोवॅक्सिन मध्ये आपण एखादा व्हायरस जो आहे तो आपण डेड करून इनॅक्टिवेट करून घेतो त्यामुळे हिमोग्लोबिन जास्त डेव्हलप होते. तर म्हणून जे मिळेल ते, कारण इम्युनिटी शेवटी आपल्याला नेट रिझल्ट काय बघायचे, तुमच्या शरीरामध्ये तेवढी प्रतिकारशक्ती डेव्हलप झाली. म्हणजे एखादा वेळेस जेव्हा तुम्हाला कोरोनाचं इन्फेक्शन होतं त्यावेळी तुमच्या शरीराला ऑलरेडी माहित असतं की हे असं इन्फेक्शन आपल्याला ऑलरेडी होऊन गेलंय, म्हणून त्याच्यावरती बरोबर टार्गेट करतं सो दॅट द इन्फेक्शन इज इरॅडिकेटेड किंवा ते इन्फेक्शन आपण ऍब्सोल्युटली. एक्झॅक्टली त्याप्रमाणे विथ दोज अँटीबॉडीज येतात. न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज वी आर व्हेरी शुअर दॅट अवर बॉडी विल कॉम्बॅट दिस इन्फेक्शन. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ऍब्सोल्युटली. हे फार जास्त इम्पॉर्टंट होतं जाणून घेण्यासाठी. आणि आय होप की ज्या ज्या लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल त्यांना याचं उत्तर मिळालं असेल की डू नॉट गो टू चूज एनी वॅक्सिन. जो वॅक्सिन तुम्हाला अवेलेबल आहे तो घ्या, कारण दोन्ही ऑब्व्हियसली इफेक्टिव्ह आहे. म्हणून आपल्याला भारतामध्ये दोन्ही वॅक्सिनेशनची परमिशन आहे आणि ऑब्व्हियसली इट इज सेफ म्हणून ते आपल्यासाठी आलंय. सो हा डाऊट मनामध्ये आणि डोक्यामध्ये गाईज कधीच येऊन देऊ नका. डॉक्टर, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की जो कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे त्यांनी वॅक्सिन घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? काय कसं आहे की जो कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याला इम्युनिटी आलेली असते, पण ती नॅचरल इम्युनिटी काही थोड्या काळात टिकते. म्हणून जरी एखाद्याला कोविड इन्फेक्शन होऊन गेलं असेल तर ती नॅचरल इम्युनिटी थोड्या दिवसांकरताच टिकते. म्हणून ते इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा पुढे जाऊन आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण व्हॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे आणि ते व्हॅक्सिनेशन गरजेचं आहे हे तुम्हाला निश्चित सांगेल. येस, म्हणजे तुम्ही जरी पॉझिटिव्ह असाल तरी तुम्ही ते नंतर वॅक्सिन मुक्त की त्यानंतर तुम्ही ते वॅक्सिन घ्यायला हवं का त्याच वेळेला वॅक्सिन देण्यात येतं? सॉरी, आय डिडंट गेट युअर क्वेश्चन. मी असं विचारलं की वॅक्सिनेशन जे आहे ते कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला देतात का तो पॉझिटिव्ह ट्रीट झाल्यानंतर जेव्हा तो नाही, कोरोनाच्या पेशंट एखाद्या पेशंटला तर म्हणजे ऍक्टिव्ह डिसीज असेल त्याच्यामध्ये आपण व्हॅक्सिनेशन कधीच करत नाही. तो आजार त्याला होऊन गेल्यानंतर त्याला बरा झाल्यानंतर आपण त्याला ते कोविड व्हॅक्सिनेशन करतो, हे महत्वाचं आहे. अच्छा, ओके. आणि डॉक्टर, जे 2 टेस्ट फार पॉप्युलर आहेत ज्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की अँटीजेन टेस्ट आणि RT-PCR टेस्ट, हे 2 टाईपचे टेस्ट आहेत. तर या 2 पैकी कुठली टेस्ट आपण प्रेफर केली पाहिजे आणि कुठली काय म्हणतात कसं आहे की आपल्या दोन्ही टेस्ट ज्या बघितल्या की समजा एखाद्या अँटीजेन टेस्ट आपण रिझल्ट आपल्याला 5 मिनिटांमध्ये रिझल्ट येतो अँटीजेन टेस्टमध्ये. तर जिथे इमर्जन्सी आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटची आपल्याला सर्जरी करायची आणि त्याच्या आधी आपल्याला कोविडचा रिपोर्ट पाहिजे, अशा केसमध्ये आपण अँटीजेन करून घेतो आणि वी हॅव अ रिपोर्ट विदिन 5 मिनिट्स. पण त्याच्यामध्ये त्याची सेन्सिटिव्हिटी फार कमी आहे. पण असं आहे की आपण प्रत्येक वेळी RT-PCR करतो. RT-PCR इज गोल्ड स्टँडर्ड ऍक्च्युअली. पण RT-PCRचा रिझल्ट यायला कमीत कमी 24 तास लागतात. तर ते RT-PCRचा जनरली जेव्हा इलेक्टिव्ह आपण प्रोसिजर करतो किंवा एखाद्या आपलं स्क्रीनिंग करत असतो तर RT-PCRचं गोल्ड स्टँडर्ड RT-PCR जनरली करायला पाहिजे. पण आता आपण जर बघितलं की आपल्या ह्या लॅबमध्ये इतका स्ट्रेन पडलाय की आता RT-PCR रिझल्ट यायला आपल्याला 3-4 दिवस पण लागतात. तर अशा वेळी जर आपल्याला अँटीजेन टेस्ट अवेलेबल असेल तर अँटीजेन टेस्ट करून घ्यावी. ती जर पॉझिटिव्ह आली तर काहीच प्रश्न नाही, यू हॅव रिझल्ट इन हँड. इफ इट इज निगेटिव्ह अँड स्टील इन क्लिनिकल डाऊट अशा वेळी RT-PCR करावी. पण इफ यू आस्क मी आउट ऑफ दिस 2, RT-PCR इज गोल्ड स्टँडर्ड. पण असं नाही की एखाद्याची RT-PCR निगेटिव्ह जरी आली आणि जर पेशंटला सिम्पटम्स असतील आणि तुमच्या सिटी स्कॅन चेंजेस असतील, यू स्टील कॅरी द डिसीज. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे अँटीजेन निगेटिव्ह असेल, तुमची RT-PCR निगेटिव्ह असेल, पण तुमच्या सिटी स्कॅन मध्ये तुम्हाला क्लासिकल पेरिफेरीमध्ये ग्राउंड क्लिअर डिसीज असतील, तुम्हाला साइन्स सिम्पटम्स असतील, तर दॅट इज ऑल्सो कोविड. हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे. कारण जेणेकरून तुमची RT-PCR निगेटिव्ह आहे आणि तुमचे सिम्पटम्स तुम्हाला आहेत आणि तुम्ही घरी बसलात, हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला सिम्पटम्स आहेत, तुम्हाला सायन्स आहे, तुम्हाला ताप येतोय, खोकला येतोय, लूज मोशन होतात आणि तुम्ही काहीतरी RT-PCR केली असते, आपण सांगायचं तो दाखला देतो आपण की माझी RT-PCR निगेटिव्ह गेली आहे. अरे पण बाबा की तुला हे सगळे सिम्पटम्स आहे, म्हणजे जरी आपली RT-PCR निगेटिव्ह असली पण आपल्याला एवढे सगळे सिम्पटम्स असतील तर आपण आपली तपासणी करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला कोविड जर असला तर त्या स्टेज प्रमाणे ट्रीटमेंट केली जाते, हे महत्वाचं. ऍब्सोल्युटली. लाईक प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर एनी डे. आणि डाऊट असेल तर प्लीज टेस्ट करून घ्यायलाच हवी गाईज. सो हे गोष्ट अजिबात विसरू नका. त्याचबरोबर सर, इम्युनिटी पासपोर्ट आणि
वॅक्सिनेशन पासपोर्ट हे जे आहे दोन्ही सेमच आहे. सो हे नेमकं काय आहे आणि काय की आता आपण जर बघितलं की आता मी मग सांगितलं की इस्रायलमध्ये दे आर वॅक्सिनेटेड अराउंड 140%. अमेरिकेमध्ये जवळजवळ 56% लोकांचं वॅक्सिनेशन झालंय. युके मध्ये जवळ 66% लोकांचं वॅक्सिनेशन झालंय आणि इंडियामध्ये 2.7% वॅक्सिनेशन झालंय. तर आपण बघितलं असेल आपण जेव्हा युएसच्या व्हिसा ऑफिसमध्ये जातो तिथे आस्क यू फॉर वॅक्सिनेशन सर्टिफिकेट. तर दॅट इज कॉल्ड इम्युनिटी सर्टिफिकेट. आणि तसं ते ह्या कोरोनाचं सुद्धा वॅक्सिन सर्टिफिकेट मला मागणार आहे. म्हणून आपल्या वेबसाईटवरती आपण जर वॅक्सिन घेतलं असेल तर इंडिया इज व्हेरी गुड मेकॅनिझम वेअर यू कॅन डाउनलोड दॅट सर्टिफिकेट. ती फर्स्ट डोस घ्या, सेकंड डोस घ्या, सर्टिफिकेट डाउनलोड करून घेतलं पाहिजे, जेणेकरून हे पुढच्या काळामध्ये अनिवार्य होणार आहे. वेरेवर यू ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड आस्क फॉर इम्युनायझेशन सर्टिफिकेट फॉर कोविड. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जगभरामध्ये प्रवास करण्याच्या आधी तुम्हाला पासपोर्टसाठी हे तुम्हाला गरजेचं असतं. राईट. म्हणजे जितका विजा, जितका पासपोर्ट इम्पॉर्टंट तितकाच वॅक्सिनेशन पासपोर्ट देखील इम्पॉर्टंट आहे आणि त्याला आपण अजिबात घेऊ शकत नाही. ऍब्सोल्युटली. आणि सर वॅक्सिनेशन फॉर ऑल हे सगळ्या कंट्रीजमध्ये बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, बऱ्याच कंट्रीजमध्ये, नॉट सगळ्या. मात्र आपल्या भारतामध्ये अजूनही वॅक्सिनेशन फॉर ऑल नाहीये. आता 45+ लोकांपर्यंत एज ग्रुप पर्यंत आपण पोहोचलोय आणि असं करता करता आपण एक एक एज ग्रुप अजून ऍड होत जाणार आहे जे यंग स्टेजचे आहेत. मात्र यंगस्टर्स आपल्या कंट्रीमध्ये भरपूर आहेत आणि ते सुपर स्प्रेडर्स देखील मानले जात आहेत. सो कधीपर्यंत वॅक्सिनेशन जर याच अशाच वे मध्ये आपण जर वॅक्सिनेशन घेत राहणार आहोत स्टेज बाय स्टेज तर पूर्ण आपल्या कंट्रीमध्ये वॅक्सिनेशन व्हायला नेमका किती वेळ लागू शकतो अँड कधीपर्यंत आपला सुटकारा मिळू शकेल ऑन एन ऍव्हरेज किंवा एक अप्रॉक्सिमेट टाइम फेज की कदाचित इतक्या वर्षात किंवा इतक्या वेळात आपल्याला कोरोनापासून तुम्हाला मी सांगितलं की वॅक्सिनेशन सध्या ज्या प्रमाणात चालू आहे तुम्ही आता सध्या साधारणतः 2.5 लाखांचं रोज वॅक्सिनेशन होत आहे आणि त्या प्रमाणात जर बघितलं तर साधारणतः 3-4 वर्ष लागतील वॅक्सिनेशन पूर्ण देशाचं व्हायला. आणि तुम्ही एज ग्रुपचा प्रश्न विचारला तर आपण कसं जनरली आपण व्हलनरेबल एज ग्रुपसाठी आपण पहिल्यांदा वॅक्सिनेशन करतो. म्हणजे पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करसाठी आपण वॅक्सिनेशन केलं बिकॉज उदाहरणार्थ पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा हेल्थ केअर वर्कर्स असतील आपण त्यांचं वॅक्सिनेशन केलं बिकॉज त्या डेली ते कोरोनाची पेशंटच्या म्हणजे सानिध्यामध्ये येतात. सो ते व्हलनरेबल ग्रुप होतं म्हणून आपण त्याचं वॅक्सिनेशन केलं. 45 अँड अबव्ह याच्यासाठी केलं की बिकॉज दे वेल दी मोस्ट व्हलनरेबल इन टर्म्स ऑफ त्या एज ग्रुपमध्ये काहीतरी थोडीफार कोमॉर्बिडिटी असते म्हणून त्यांनी केलं. त्याच्यानंतर आता जसं बाकीच्या देशांमध्ये उदाहरण इस्रायलमध्ये अबव्ह 18 त्यांनी सगळ्यांचं वॅक्सिनेशन केलं. नाव दे आर कंडक्टिंग ट्रायल्स फॉर वॅक्सिनेशन इन चिल्ड्रन. जर ते पण एकदा त्या ट्रायल्स मध्ये ते अप्रूव्ह झालं की मग त्यांचं पण वॅक्सिन चालू होईल. आणि वी विल ऑल्सो फॉलो द सूट बिकॉज आपण जरी ते व्हलनरेबल एज ग्रुप नाही म्हणलं तर यंग पॉप्युलेशन इज दी रिझर्वायर, द बिगेस्ट asset of our country. So even they should be vaccinated and that is very important. As you said, they are super spreader as well. तर त्या केसमध्ये आपण यंग पॉप्युलेशनचं पण वॅक्सिनेशन सुरू होईल. पण जनरली वी हॅव टू गिव्ह वॅक्सिनेशन टू द व्हलनरेबल ग्रुप फर्स्ट बिकॉज दे कॅन फॉल प्रे टू दिस कोरोना इन्फेक्शन. म्हणून त्यांचं वॅक्सिनेशन करणं गरजेचं असल्या कारणाने आपण त्याला प्राधान्यक्रमाने आपण हळूहळू लेस व्हलनरेबल ग्रुपला जातो आणि कालांतराने यंग जनतेचं पण वॅक्सिनेशन होणारच आहे. आणि महत्वाचं तुम्ही सांगितलं की किती दिवस लागतील. कोरोना पॅन्डेमिक इज आता कुठे जाणार नाहीये. हा जो पीक आहे असं वाटतंय की साधारणतः एप्रिल-मे पर्यंत हा पीक टिकणार आहे आणि कोरोना 4-5 वर्ष तरी कुठे जात नाहीये. वी हॅव टू लिव्ह विथ इट. सो याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की आपल्याला कुठेतरी आपली लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. जो पण त्याच्यात इफेक्टिव्ह उपचार असा येत नाही तोपर्यंत आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत जगामध्ये 70% लोक, जगातली 70% लोकांमध्ये इम्युनिटी येत नाही तोपर्यंत त्याला हर्ड इम्युनिटी येत नाही. म्हणजे आपण जर बघितलं की 11 to 12 बिलियन पीपल हॅव टू बी वॅक्सिनेटेड सो एज टू गेट द हर्ड इम्युनिटी अक्रॉस. म्हणजे असं नाही होणार की मी माझ्या भारतातल्या सगळ्या लोकांची इम्युनिटी डेव्हलप झाली, सगळ्यांना वॅक्सिनेशन देऊन झालं म्हणजे आपला प्रॉब्लेम मिटला. उद्या जर एखाद्या साधारण कंट्रीमध्ये लोकांचं वॅक्सिनेशन झालं नसेल तर त्याच्यामुळे ते आपल्या लोकांमध्ये देवाणघेवाण असते, लोक जात येत असतात. सो देर इज नो यूज इन दॅट. तर वॅक्सिनेशन फॉर ऑल हे जास्त महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली फार जास्ती महत्वाचं आणि वी आर होपिंग की लवकरात लवकर बाकीच्या एज ग्रुपवाल्यांना स्पेशली यंगस्टर्सना कारण ते सुपर स्प्रेडर्स आहेत त्यांना देखील वॅक्सिनेशन आणि वॅक्सिनेशन फॉर ऑल बेसिकली लवकरात लवकर यायला हवं. डॉक्टर थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याचबरोबर जाता जाता आपण 2 प्रश्न घेणार आहोत जे आपल्याला कॉमेंट्स मध्ये आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न वैभव कानडेचा आहे की रॅपिड निगेटिव्ह आल्यावर RT-PCR करणे गरजेचं आहे का.
हो, तेच आपण वैभवला मगाशी तुम्ही काय म्हणालो सांगाल? की जर एखाद्याची अँटीजेन रॅपिड टेस्ट जी निगेटिव्ह आली आणि जर आपल्याला सेम तर त्यावेळी आपण आरटीपीसीआर नक्की केलं पाहिजे. कारण द व्हेरी रिझन दॅट यू आर डुईंग अँटीजेन टेस्ट इज दॅट यू वॉन्ट टू रूल आउट वेदर यू हॅव कोरोना इन्फेक्शन. तुम्हाला नॉवेल कोरोना व्हायरसचं कोविड इन्फेक्शन झालं की नाही बघण्यासाठी तुम्ही करता. सो सेन्सिटिव्हिटी ऑफ अँटीजेन टेस्ट इज व्हेरी लेस. सो इफ यू हॅव अ निगेटिव्ह अँटीजेन टेस्ट यू हॅव टू डू आरटीपीसीआर. ते करायलाच पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि स्वाप एसकेचा एक प्रश्न होता की चेस्ट पेन हो, होतं आता का मी तुम्हाला पॉझिटिव्ह सांगितलं असल्यावर? तर की तुम्ही डॉक्टर सिम्पटम्स कॉमन सिम्पटम्स आपण मध्ये येस आपण एक सिम्पटम्सच घेऊन ठेवूया. एक सिम्पटम्सच घेऊन ठेवूया की काय सिम्पटम्स आहेत जे कळल्यावर आपण लगेच टेस्ट केली पाहिजे आणि डॉक्टरांकडे आपण आता लिटरली जनरली पळत काय गेलं आहे पाहिजे. की जे जनरली सिम्पटम्स सिम्पटम्स डॉक्टर जे आहेत की दाखवतात तुम्हाला आपल्याला. ताप येतो, खोकला येतो, घशात हे होतं, म्हणजे घशामध्ये दुखतं थोडंसं, हे कॉमन सिम्पटम्स आहेत. त्याप्रमाणे लॉस ऑफ टेस्ट, हे आपली चव चालली जाते, हे कॉमन सिम्पटम्स आहेत. हे पूर्वीच्या स्पेनमध्ये कॉमन सिम्पटम्स होते, पण आजकाल जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जीआय सिम्पटम्स, पोट दुखणे, त्याच्यामध्ये लूज मोशन्स होणे किंवा फक्त हेडेक होणे, चेस्ट पेन होणे किंवा तुम्हाला स्ट्रोक सारखे सिम्पटम, साईन्स अँड सिम्पटम्स येणे, हे पण कोरोनाचं प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे आजकाल असं आहे की बहुतांश वेळी तुम्ही कोणताही आजार घेऊन जर डॉक्टरकडे गेलात तर दे विल ऑलवेज ट्राय टू सी दॅट यू वेदर यू हॅव अ कोरोना इन्फेक्शन ऑर नॉट. हे नक्कीच चेक करून घेतलं होतं. पण चेस्ट पेन, तुमचा प्रश्न उत्तर असं की चेस्ट पेन असेल तर कॅन इट बी अ साइन ऑफ कोविड इन्फेक्शन? येस, इट कॅन बी. म्हणजे बट असं आहे की त्याच्यावर बाकीचे पण काहीतरी तुम्हाला सिम्पटम असू शकतात. फार क्वचित प्रसंगी फक्त चेस्ट पेन सुद्धा एकमेव सिम्पटम असू शकतो. राईट. म्हणजे अजिबात रिस्क घ्यायला नको. जर तुम्हाला कधी कुठलेही सिम्पटम असे आढळले तर प्लीज लवकरात लवकर जाऊन टेस्ट करून घ्या आणि श्युरिटी मिळवा. जर निगेटिव्ह आला तर इट इज ऑसम, आणि जरी पॉझिटिव्ह आलात इट्स ओके. तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर रिकव्हर कराल विथ द हेल्प ऑफ आता याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की आपण कोविड बद्दल जेव्हा चर्चा करतो तर त्याच्यामध्ये लोकांना जास्त भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न कधी कुठे केला गेला नाही पाहिजे. याच्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बहुतेक लोकांना जर इन्फेक्शन झालं त्यांना सिम्पटम्स नसतात. ही चांगली गोष्ट आहे. ज्यांच्यामध्ये सिम्पटम्स आहेत ते माइल्ड सिम्पटम्स मध्ये फार इफेक्टिव्ह ऍडमिशन होऊन ट्रीटमेंट केली पाहिजे असं बिलकुल म्हणजे. पण असं आहे की तुम्ही यू हॅव टू मेंटेन कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. तुमचं तुम्ही कुठे क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला फक्त खोकला येतोय आणि तुम्ही घरात खोकत बसता आणि अजून तुम्ही तुमच्याच घरच्यांना नियर अँड डिअरन्सला तुम्ही तो आजार देत आहात, तर त्याला कारणीभूत तुमचं बिहेवियर आहे. आणि बिकॉज ऑफ यू युअर फॅमिली मेंबर्स आर गेटिंग इन्फेक्टेड. ऑलवेज रिमेंबर यू आर द कल्प्रिट. बिकॉज तुम्ही जेव्हा आजारी होता तुम्हाला माहिती तुम्हाला आजार होऊ शकतो. जर तुम्ही घरात बसून तुम्ही बाकीच्या इन्फेक्शन दिलं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की घरच्यांना आजार देताना तुम्ही स्वतः त्यांना इन्फेक्ट केलेलं असताना तुमच्या मनाला कुठे तुम्ही जावं, स्वतःला कॉन्शियसनेसला विचारलं पाहिजे की एम आय रिस्पॉन्सिबल फॉर दिस. त्याचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल असं मला वाटतं. म्हणून एक सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे आपल्या कुटुंबाच्या प्रती, समाजाच्या प्रती. म्हणून कुठेतरी आपल्याला जेव्हा एखादं इन्फेक्शन झालं असेल किंवा आपल्याला शंका असेल त्याच्यावर कुठेतरी गांभीर्य त्याचं लक्षात घेऊन, जरी आपल्याला त्याचा सिव्हिअर आजार झाला नसला तरी आपल्यामुळे आपण इतरांना तो आजार देऊन त्यांना सिरियस होऊन पडण्याचे प्रसंग येऊ शकतात, असा कुठेतरी आपण स्वतःच्या मनामध्ये विचार केला गेला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की बहुतांश लोकांचं जसं मी सांगितलं की सिम्पटम नसतात. सिम्पटम असले तर बहुतांश लोकांना ऍडमिशनची गरज लागत नाही. जरी लागली तर लोक चांगले होतात. आपला फेर्टिलिटी रेट फार कमी आहे. म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये 1.6% हा फर्टिलिटी रेट होता. म्हणजे इतके पर्सेंटेजचे लोक फक्त मृत्युमुखी पावायचे. पण त्यावेळी काय होतं की त्यावेळेस आपली सिस्टीम एवढी गेटअप नव्हती. आपल्याकडे ट्रीटमेंट मॉडॅलिटीचे एवढे सुसूत्रता नव्हती. आता आपल्याला माहिती आहे की कोविड आजार झालाय, याला ऑक्सिजन लागतोय, याला स्टेरॉइड लागतात, त्याला अँटीकॉग्युलंट लागतात, यांना गरज लागते रेमडेसिवीर लागतंय आणि फार प्रसंगी अजून बाकीची काही औषधं ती लागतात. अशा केसमध्ये आपण त्या पेशंटची चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो. म्हणून कोविड झाला म्हणून घाबरायचं बिलकुल कारण नाहीये. याच्यामधनं म्हणजे त्याच्यामध्ये आपण बरेच होणार आहात असं आपलं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. बहुतांश लोक मनात खचतात, तर मनाने खचायचं काही कारण नाहीये. कारण याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हॉस्पिटलमध्ये भरती होऊन लोकांची फार मोठी संख्या आहे. रोज जेवढे भरती होतात तेवढेच लोक डिस्चार्ज पण होतात. तुम्ही त्या डिस्चार्ज होणाऱ्या लोकांना बघितलं पाहिजे. फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यातून आपण एक संदेश नक्की लक्षात घेतला पाहिजे की आपलं रिस्पॉन्सिबल बिहेवियर असलं पाहिजे समाजाच्या प्रती. म्हणून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझेशन करून आपल्या हातांचा म्हणा किंवा आपल्याला जे ज्या भागांना टच करते सॅनिटायझेशन असणं गरजेचं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे.
येस, ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही आम्हाला इतकं नॉलेज आणि इतकी इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल. आय एम व्हेरी शुअर की ज्या लोकांनी लाईव्ह पाहिलं आहे त्यांना डेफिनेटली ही इन्फॉर्मेशन फार हेल्पफुल आहे. आणि नंतर देखील तुम्ही ज्या व्हिडिओ पोस्ट कराल सगळ्यांनी ही माहिती मिळेल. थँक्यू सो मच सोनाली डॉक्टर. थँक्यू सो मच मॅकेर हॉस्पिटल की एक छान आपण लाईव्ह सेशन ऑर्गनाईज केलं आणि कोविड बद्दल अवेअरनेस स्प्रेड केला. मी अँकर वेदांगी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते की तुम्ही आम्हाला जॉईन केलं आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच सोनाली डॉक्टर फॉर गिव्हिंग युअर टाइम टू अस. अँड विथ दिस let's end today's live session and we'll see you someday very soon. Meanwhile, please कोविडचे प्रोटोकॉल्स पाळा, मास्क वापरा जसं डॉक्टरांनी सांगितलं आहे, सॅनिटायझेशन तुम्हाला करायलाच हवं, सॅनिटायझर वापरायला हवं आणि प्लीज सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कोविड-19 ला सिरियसली घ्या, घरात राहा, गरज असेल तरच बाहेर जा अथवा घरामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.